पुण्यात कुख्यात नवले पुलावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला। एका ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रकनं 20 ते 25 वाहनांना धडक दिली। त्यानंतर वाहनांना भीषण आग लागली। या आगीमध्ये होरपळून किमान 8 जणांचा मृत्यू झाला। जखमींचा आकडा देखील जास्त आहे। पुण्यामध्ये सातत्याने नवले पुलावर असं का नेमकं घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पुण्याच्या नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला। डोळ्याची पापणी लवते न लवते तोच इतर वाहनं देखील या अपघाताच्या कचाट्यात सापडली। 8 जणांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू होतो। त्याचबरोबर 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी होतात। या ट्रकने जवळपास 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिलेली आहे, उडवलेला आहे, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 20 ते 25 जण जे गंभीररित्या जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अतिशय भीषण असा हा अपघात पुण्यातील नवले पुलाच्या जवळ पुन्हा एकदा घडलेला आहे आणि अजून सुद्धा बचाव कार्य किंबहुना जो रस्ता आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही लोकांना अडकलेत का ते देखील या ठिकाणी चेक केलं जात आहे। अजून सुद्धा काही बॉडीज इथून बाहेर काढले जात आहेत। अशी परिस्थिती या रस्त्यावर, या हायवेवर, या महामार्गावर आता आपल्याला पाहायला मिळते। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली। भरपूर गाड्या धडकलेल्या आहेत। 20 गाड्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये जे जखमी आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे ऑलरेडी। काही गंभीर आहेत, काही किरकोळ जखमी आहेत, त्या सर्वांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। आणि बाकीचा आता या ठिकाणी जो इम्पॅक्ट झालेला आहे त्या इम्पॅक्टमध्ये जे मध्ये कार अडकलेले ते कार आता सध्या आग लागल्यामुळे ते विजळलेले पूर्ण क्रेन लावून ते पूर्ण दोन्ही जे व्हेकल्स आहेत मोठ्या त्या काढायचं काम सुरू आहे। आणि मधली जी गाडी सँडविच झालेली आहे तिचं पण रेस्क्यू करायचं काम सुरू आहे। आणि त्याचे जे आतमध्ये जे लोक आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे। मला विचारायचं की एकूण किती लोकांचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झालेला आहे, आकडे काय सांगतायत? तर याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की 6 ते 7 जणांचा प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। नवले पुलावर झालेला हा काही पहिला अपघात नाहीये। याआधी देखील असे अपघात या ठिकाणी झाले आहेत। नवले पुलावर वारंवार का होत आहेत अपघात? महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचं मुख्य कारण आहे। साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे। याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण देखील आहे। याच ठिकाणी दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात। तीव्र उतार असल्यानं अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटतं। समोरच्या वाहनांवरती अवजड वाहनं जाऊन धडकतात। अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात। कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत नाही। एरवी भत्तेवाढ किंवा शासकीय निवासस्थानांच्या डागडुजीसाठी निधीबाबत एकमत होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी, राजकीय नेत्यांनी लोकांचे जीव घेणाऱ्या पुलावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकमताने पावलं टाकायला हवीत अशी अपेक्षा आता व्यक्त होते। मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।